कर्जतच्या गटनेतेपदाचा वाद उच्च न्यायालयात, जिल्हाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना नोटीस। कर्जत नगरपंचायतीमधील गटनेता बदलाचा विषय आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अमृत काळदाते यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात दाद मागितली आहे। न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावत पुढील सुनावणी 10 जूनला ठेवली आहे। दरम्यान या न्यायालयीन प्रक्रियेचा उपनगराध्यक्ष निवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार गटाच्या विरोधात त्यांच्या पक्षासह काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी बंडखोरी करत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले। या घडामोडीतून राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांना पायउतार व्हावं लागलं आणि राम शिंदे गटाच्या काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली। दरम्यान नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी गटनेता बदलण्याचा प्रस्ताव रोहित पवार गटानं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी तो फेटाळला। या निर्णयाविरोधात रोहित पवार गटाचे अमृत काळदाते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणी घेऊन गुणवत्तेनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा सुनावणी घेत काळदाते यांचा अर्ज फेटाळला आहे।